मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती सध्या नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसतंय। इंग्रजी वर्षातील पहिला सण म्हणजे हा मकर संक्रांतीचा असतो। याच मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्तानं सध्या आपण पुण्यातील मार्केट यार्ड या ठिकाणी आहोत आणि सध्या मार्केट यार्डमध्ये सकाळपासूनच भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांची एक मोठी रीघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे या मकर संक्रांतीमध्ये तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, एक आपलेपणाने आपल्या लोकांना तिळगुळ वाटण्यात येतं आणि प्रेमाने ते तिळगुळ त्या व्यक्तीला देण्यात येतो। विशेष म्हणजे दुसरं महत्त्वाचं विशेष असतं म्हणजे या मकर संक्रांतीमध्ये असणाऱ्या मिश्रित भाजीचं। खरं तर अनेक भाज्या एकत्रित केल्या जातात आणि त्या एकत्रित भाज्यांची भाजी केली जाते। सध्या आपण मार्केट यार्डमध्ये आलेलो आहोत। आपण पाहू शकता की कशा पद्धतीने सर्व भाज्या एकत्रित करण्यात येतात आणि त्या भाजीचं एक वेगळंपण असतं। ह्या मकर संक्रांतीलाच हे जो एक विशेष असतं। सध्या आपण पाहू शकताय की याच्यामध्ये गाजर असेल, त्याच्यानंतर वांगी, हरभरा, असे विशेष वेगवेगळ्या भाज्या या ठिकाणी आहेत। तर साधं याचं वेगळंपण काय आहे आणि काय काय या भाज्या आहेत, आपण या ठिकाणी एक आजी विक्रेते आहेत, आपण त्यांना विचारू। आजी, काय काय भाजी आहे यामध्ये? हरभरा आहे, हुरडा आहे, वांगा आहे, गाजर, पावटा, वाटाणा। हा, सध्या काय भावाने देताय तुम्ही, कशा पद्धतीने विकताय? पोटापाय आपल्या विकतोय। पोटासाठी विकताय हे मान्य आहे, पण सध्या भाव कसा आहे, कशा पद्धतीने विकताय, म्हणजे काय भाव कसं? 50 रुपये पावशेर, हा 200 रुपये किलो, 150 रुपये किलो। हा, आता आपण या ठिकाणी पाहतोय की सकाळपासून वेगवेगळे नागरिक या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येत आहेत। आपण पुढे पाहू शकता या ठिकाणी सुवासिनीचं वाण जे म्हणतात ते वाण उठण्यासाठी किंवा तिळगुळ या ठिकाणी आहेत। आपल्यासोबत ताई आहेत। ताई, काय कसा प्रतिसाद मिळतोय, कसे नागरिक येतात? येतात ना खूप, पण आज कसं आहे कमीच आहे। प्रत्येक वर्षी जे होत आहे ना, ह्या वर्षी एवढं नाही। काय हे वेगळं पण काय, याबद्दल काय सांगाल? हे सगळं आहे ना मकर संक्रांतीचं, तिळ आहे, तिळगुळ आहे, खण आहेत, ववसा आहे, हळदी कुंकू सगळं आहे। खरं तर मकर संक्रांतीला महिलांसाठी एक वेगळा विशेष सण असतो। त्यानिमित्तानं महिला सध्या सकाळपासून कसं प्रमाणे आपल्याकडे येण्याचं, खरेदी करण्याचं म्हणजे जरा काल होतं, आज जरा कमी आहे, उद्या होईल, उद्या भरपूर धंदा होत आहे। सध्या आपण पाहतोय की मकर संक्रांत आणि भोगी या सणाच्या पार्श्वभूमीवरती मार्केट यार्डमध्ये अनेक नागरिक येत आहेत। भाजी असेल, त्यानंतर तिळगुळ असेल, अशा सर्व साहित्य खरेदी करताना आपल्याला सध्या पाहायला मिळतं। एकंदरीतच नागरिकांमध्ये नाविन्याचं, चैतन्याचं, आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन विशाल सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।